रामकृष्ण हरी नर्मदे हर। तर आज आमचा पायी परिक्रमेचा 18वा दिवस आहे। आता 6 झालेले आहेत, तर आम्ही निघालेलो आहोत पुढे। बघू काय काय प्रसंग येतात, काय काय घडते आहे। नर्मदे हर। सकाळी आता खूप थंडी वाढलेली आहे, त्यामुळे परिक्रमावासियांनी इथे मस्त शेकोटी केलेली आहे आणि थोडंसं मी पण आता शेकले आणि आता समोर निघालेलो आहोत। सकाळ सकाळी 2 रस्ते आलेले आहेत, थोडं कन्फ्यूज झालेलो आहोत, पण इथे ही झंडी लावलेली आहे त्याच्यामुळे हा रस्ता असेल। पण हे 200 फूट आतमध्ये असं खाली उतरून मग तिकडे जावं लागतं। 200 मीटर आतमध्ये खाली हे रस्ता आहे, उतरायचा आहे, पूर्ण खड्डा आहे। परिक्रमावासी आता एका मागून एक चाललेले आहेत। सकाळचे 6 वाजलेले आहेत। परिक्रमावासी हळूहळू एका मागून एक उतरत आहेत, कारण रोड खूप छोटासा आहे। हा रस्ता पगदंडी, पाय घसरला की डायरेक्ट खाली जाणार, त्याच्यामुळे सगळे हळूहळू उतरत आहेत। दंडी मार्गाने आम्ही चालत आलो, त्यानंतर इथे ही कर्जन नदी लागलेली आहे। असं नावेने पलीकडे जावं लागतं। तर परिक्रमावासी लाईन मध्ये थांबलेले आहेत पलीकडे जाण्यासाठी। फोटो ले लेना। असं पलीकडे जावं लागतं पार करून, आणि मग तिथून पुढे चालत जावं लागतं। त्या साईडने पगदंडी ज्या ठिकाणी झेंडी लावलेली आहे, वरती थोडस चढून पलीकडे जावं लागतं। अरे भली आपण नाव से तो पार उतरला नाही। बघा परिक्रमावासी बसलेले आहेत, ही दुसरे नाव भरलेले आहे। आता जी ही सोडून येतील तिसऱ्या नावेमध्ये आम्ही बसणार आहोत। आम्ही आता लाईन मध्ये थांबलेलो आहोत। बघा आमच्या मैया सगळे नाव तिकडनं येणार आणि आम्ही नावेत बसून पलीकडे जाणार आहोत। ते परिक्रमावासी चाललेले आहेत तिकडे। सगळेजण कसे उभे राहिलेले आहेत वाट बघत। आम्ही आता नावेत बसलेलो आहोत आणि पुढे नाव चाललेली आहे। परिक्रमावासी बसलेले आहेत, नाव थोडी डगमगतीये। आमच्या मैया बसलेल्या आहेत। आताच नाव पार करून उतरलो आणि पगदंडी मार्गाने पुन्हा आम्ही चाललेलो आहोत। परिक्रमावासी येत आहेत, थंडी खूप भयंकर आहे। हा पगदंडी मार्ग आहे किनाऱ्याने, मैयाच्या किनाऱ्याने हा पूर्ण बघा छोटासा पगदंडी मार्ग आहे। शेतातून पडले असते देवा, अशा वाट्यावरून यावं लागतं। पूर्ण शेतीतून रस्ता आहे हा। मागून परिक्रमावासी येत आहेत। नर्मदे हर। ते छोट्या रस्त्यातून बघा किती छोटीशी रस्ता आहे हा, वाट शोधून यावी लागते। तुरीचं आणि कापसाचं शेत आहे। इथं इकडून चाललेलं आहोत, पलीकडे मैया आहे। सकाळी आम्ही 4-5 किलोमीटर अंतर चालून आलो आणि रात्रीच्या ज्या चपात्या होत्या त्या सोबत घेतल्या होत्या। एक खाल्ली होती, एक सोबत ठेवली होती, थोडी चटणी होती। चपातीला तूप लावून चटणी सोबत खातोय आम्ही। या तुम्ही पण खायला, शिळी चपाती आणि चटणी। बघा ही चटणी आणि चपाती, तूप चपाती पण आहे, तूप त्याला लावलेलं आहे आणि चपाती ते खातोय। नर्मदे असं खाणं पण होत नाही कधी। चंद्रकांतेश्वर महादेव मंदिर आहे, या ठिकाणी आता चाय प्रसादी घेणार आहोत, कारण सकाळपासून चाय प्रसादी घेतलेली नाही आणि पुढे निघणार आहोत। नर्मदे हर बाबा जी। कितनी उम्र है आपकी? उम्र है, कितनी उम्र है? 90 का। तो परिक्रमा हो रही है आपसे? कर रहे हैं धीरे। बघा 80 वर्षाचे बाबा आहेत, परिक्रमा करतायत। चालता पण येत नाही, हळूहळू का होईना अंतर कापत चाललेले आहेत। नर्मदे हर। परिक्रमावासियांना थोडासा चिवडा, लायांचा चिवडा आणि चाय प्रसादी दिलेले आहेत। परिक्रमावासी त्याचा आनंद घेत आहेत। उन्हात बसून खात आहेत सगळे। हे चंद्रकांतेश्वर महादेव मंदिर आहे।
प्रसादी घेतली आणि आता निघालेलो आहोत पुढे कांद्रोज या ठिकाणी आम्ही दुपारच्या भोजनासाठी जाणार आहे। इथून 10 किलोमीटर अंतर आहे। आता 9 वाजलेले आहेत, तर 1 तासाला 3 किलोमीटर चाललं तर 12 वाजेपर्यंत आम्ही पोहोचून जाऊ। परिक्रमावासी एकामागून एक हळूहळू चाललेले आहेत। सिसोदरा या ठिकाणी हे एक सेवा आश्रम आहे। मैयाने आम्हाला इथे चाय प्रसादीसाठी बोलवलेलं आहे। हे आश्रम आहे। परिक्रमावासी बसलेले आहेत, चाय प्रसादी घेणार आहोत। गाव सुरू झाले की चाय प्रसादी भोजन सारखं सुरूच राहतं, नाही म्हणता येत नाही। कारण नाही म्हटलं की मग दिवसभर काय खायला भेटत नाही। परिक्रमेत असं आहे, कोणाला मागायचं नाही आणि कोणी दिलं तर नाही म्हणायचं नाही। सकाळी तर नाहीच म्हणायचं नाही, नाहीतर आपल्याला दिवसभर काहीच भेटत नाही खायला। मैयाचा प्रसाद असतो तो घ्यावाच लागतो, कारण प्रेमाने आणि आनंदाने देतात ते। या आश्रमात गिरीधरबाई जोशी आहेत, ते या ठिकाणी सेवा देतात। नर्मदे हर बाबाजी। नर्मदे हर। हमने ये हमारा आश्रम 25 साल पुराना है और हमारे बड़े भैया ने 1994-95 में नर्मदा परिक्रमा किया था। उसके साथ हम परिवार ने भी थोड़ा टुकड़े सब परिक्रमा किया था और फिर बड़ा भाई ने यहाँ निवास किया और हम लोग ये 25 साल से कम 25 साल से यहाँ आश्रम चला रहे और नर्मदा मैया की सेवा कर रहे हैं। परिक्रमावासी निकलते उसको हम भोजन कराते, सुबह नाश्ता चाय भोजन जो रात्रि में जो सगवड़ है वो सब आश्रम को सगवड़ देते हैं और नर्मदा मैया की सेवा कर रहे हैं। ये बड़े भैया ने 1994-95 में परिक्रमा किया था और हमारा गुरुदेव पूज्य श्री मोटा है, मोटा का गुरुदेव श्री धोनी वाला दादाजी है। पूज्य मोटा ने उस टाइम परिक्रमा किया था। जब हमारे बड़े भैया को लगा कि पूज्य से मोटा ने परिक्रमा किया तो हमको भी परिक्रमा करना चाहिए, नर्मदा मैया की परिक्रमा। उस टाइम से फिर हमारा भैया ने किया, फिर हमने भी भैया के साथ पूरा किया। उस टाइम इसी तरह हमारा नर्मदा मैया के साथ हमारा लगाव हुआ कि नर्मदा मैया साक्षात मैया है, तो हमको इसका परिक्रमा करना चाहिए और इसलिए हम परिक्रमा की सेवा, परिक्रमावासी की सेवा कर रहे हैं। धन्यवाद। हरिओम। आभार। दुपारचे 1-1:30 झालेले आहेत। कार्तिकी आश्रमात आम्ही आलेलो आहोत। भोजन प्रसादी केली, वाटाण्याची भाजी, भात, चपाती घेतली आणि आता पुढे निघालेलो आहोत। तर हे महाराज जे आहेत इथे, हे या ठिकाणी सेवा करतात। नर्मदे हर महाराज जी। नर्मदे कार्तिक स्वामी महादेव जी मंदिर, मुनि बापू आश्रम, नर्मदा जिला और तिलोक जन मतलब आश्रम में मतलब सेवा करता है, परिक्रमावासी हुई थी। नर्मदे नर्मदे। यहाँ का क्या महत्व है? यहाँ का कार्तिक जी मतलब तपस्या की है। कार्तिक जी हाँ, कार्तिक ने तपस्या। गणपति और कार्तिक 2 भाई थे। हाँ, 2 आश्रमातून निघालो आणि पुढे आता असा या गावी जाणार आहोत मुक्कामी, नाहीतर त्याच्या अलीकडे आश्रम भेटलं तर तिथे पण थांबून जाऊ। इथून पुढे 12 किलोमीटरचं अंतर आहे। 2 वाजलेले आहेत, आता 6 पर्यंत आम्ही हळूहळू जाणार आहोत। 4-4:30 झालेले आहेत, पुढे थांबणार आहोत। आमच्या मैया दमलेल्या आहेत चालून चालून, दोन्हीकडून 2 स्वेटर गुंडाळलेले आहेत मैयाने। पाय दुखतात का मैया? पाय नाही दुखत, मैया ताकद देते। फक्त गुडगा। एकामागे एक आमच्या मैया चाललेल्या आहेत। काल आम्ही पोयच्याला जात असताना आमचा रस्ता चुकला होता, तर हे दादा आले होते, त्यांनी आम्हाला रस्ता दाखवला। आज पुन्हा आम्हाला ते 30-35 किलोमीटर नंतर भेटलेले आहेत। काल भेटले होते हे दादाजी। नर्मदे हर। कल मिले थे ना? काल त्यांनी रस्ता सांगितला होता, आता पण रस्ता सांगतायत। नर्मदे हर। वराछा या ठिकाणी दत्त आश्रम, वराछा अन्नपूर्णा अन्नक्षेत्र या ठिकाणी आम्ही आज थांबणार आहोत।
कारण असा आमच्यापासून 3 ते 4 किलोमीटर आहे. आता 4:30-5 झालेले आहेत. जायला जवळजवळ 1-1.5 तास लागेल, कारण सूर्य मावळला की थांबून घ्यावं लागतं. त्याच्यामुळे आम्ही इथेच थांबणार आहोत. आता या ठिकाणी मैयाच्याच किनारी हे आश्रम आहे. आमच्या मैया चाललेल्या आहेत. मोठा नक्षत्र आहे. वराछा दत्त आश्रम. हे आश्रम आहे. इथे शेजारी मंदिर आहे आणि त्या साईडला मैया आहे. आल्यानंतर आतमध्ये क्षणभर विश्रांतीसाठी परिक्रमावासी बसलेले आहेत, कारण आतमध्ये रूम देणार आहेत आम्हाला. छोटीशी महिला आहेत, त्याच्यामुळे साफसफाई चालू आहे रूमची. आश्रम खूप सुंदर आणि खूप छान आहे. निसर्गरम्य वातावरणात आणि मैयाच्या कडेलाच आश्रम आहे. खिडकीतून दरवाजातून इथून मैया दिसते लगेच. तो ब्रिज आहे, तिथून मैया दिसतेय. व्हिडिओमध्ये ब्लर दिसेल, पण आम्हाला एकदम सुंदर दिसते. आणि हे आश्रमाच्या कडेचं वातावरण आहे. इथे आम्ही थांबलेलो आहोत. हे आश्रम आहे. इकडे जेंट्ससाठी ही रूम आहे. तर आम्ही महिला आहोत 5 जणी. तर आमच्यासाठी ही रूम आहे. या ठिकाणी आम्ही आसन लावलेलं आहे. आमच्या मैयानी क्रीम लावायची सोडून तर कोलगेट लावलेला आहे पायाला. या ठिकाणी आम्ही आसन लावलेलं आहे. चांगली व्यवस्था आहे. मूची क्रीम लावायच्या ऐवजी कोलगेटच पायाला चोळून दिलं. का बरं असं लक्षात नाही राहिलं? सकाळची घाई गडबड